पुन्हा मोहोळ शहर कडकडीत बंद. अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा ऐरणीवर. उपोषणकर्त्याची तब्येत खालावली तरीही उपोषण सुरूच. मोहोळ तालुक्याचे विभाजन करून नव्याने अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय शासनानं मंजूर केलं. या कार्यालयामुळे मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन त्या अप्पर तहसीलला जोडलेल्या गावांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. ते रद्द करण्यात यावं या मागणीसाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत. मागील 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. तरीही सरकारनं दखल न घेतल्यामुळे मोहोळ शहर बेमुदत पूर्ण बंद करण्याचा निर्णय मोहोळकरांनी घेतलाय. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन दिलं होतं. त्या निवेदनावर तुर्तास स्थगिती देऊन फेर प्रस्ताव सादर करावा असा शेरा मुख्यमंत्र्यांनी मारला होता. मात्र महसूलच्या अप्पर सचिवांनी या शेऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली. मोहोळकरांनी मोहोळ शहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंगळवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी मोहोळ शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. सोशल मीडियावरून ही माहिती मोहोळ शहराच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मिळाली होती. तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवित आहेत. या बाजारपेठ बंदमुळे मोहोळ शहरात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. शासनाने या आंदोलनाकडे वेळीच लक्ष द्यावं व हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मोहोळ तालुक्यातील सामान्य जनता करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनसंवाद न्यूज, मोहोळ.